ही जी तुम्ही बघताय, म्हणजे हाताच्या वाकड्या, वेदनादायक बोटांचे फोटो, हे आहे रुमेटॉइड आर्थरायटिस किंवा आरए, जे आमच्या प्रॅक्टिसमध्ये खूप वेळा आम्ही बघतो. खरं तर हे डिफॉर्मिटीज टाळता येऊ शकतं आणि होमिओपॅथीने ट्रीटमेंट दिलं, तर हे होण्यापासून वाचवता येतं. पण एकदा का जॉइंट्स डिफॉर्म झाले, म्हणजे बोटं वाकडी, सुजलेली किंवा हलायला त्रासदायक झाली, की मग ते रिव्हर्स करणं खूप कठीण होतं. तरीही काही केसेसमध्ये होमिओपॅथीने सुधारणा दिसते, असं अनुभवलं आहे. रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणजे काय? हे एक क्रॉनिक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे, ज्यात शरीराची प्रतिकारशक्ती चुकीने आपल्याच जॉइंटवर अटॅक करते. सुरुवातीला हलकं पेन, स्टिफनेस, सकाळी उठल्यावर जॉइंट्स नीट न वळणं, स्वेलिंग, रेडनेस किंवा थोडं थोडं वीकनेस जाणवतं. हळूहळू पेन वाढतं, जॉइंट्स डिफॉर्म होतात आणि रोजच्या कामात अडचण येते. काही लोकांना थकवा, वेट लॉस किंवा हलका ताप येतो. जर तुम्हाला हे सिम्प्टम जाणवत असतील किंवा जॉइंट्स आधीच डिफॉर्म झाले असतील, तर कुठल्याही एक्सपिरियन्स्ड होमिओपॅथिक स्पेशलिस्टकडून लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्या. होमिओपॅथीने पेन, स्वेलिंग आणि स्टिफनेस कमी करता येतं. डिसीजचं प्रोग्रेशन थांबवता येतं आणि काही वेळा जॉइंट्सचं फंक्शनही सुधारता येतं. हे मी पर्सनली माझ्या क्लिनिकमध्ये पाहिले. सगळ्याच केसेसमध्ये डिफॉर्मिटीज पूर्णपणे सुधारेल असं नाही. पण बऱ्याच लोकांना होमिओपॅथीमुळे रिलीफ मिळतो आणि क्वालिटी ऑफ लाईफसुद्धा सुधारतं. हे सगळं एक्सपिरियन्स डॉक्टरकडून इंडिव्हिज्युअलाइज्ड ट्रीटमेंट घेतल्यावरच शक्य आहे. जर तुम्ही आरएमुळे पेन, स्टिफनेस किंवा जॉईंट डिफॉर्मिटीजमुळे त्रस्त असाल आणि कायमचं या त्रासापासून मुक्त व्हायचं असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच कॉल करा. आमचे एक्सपर्ट्स तुमच्याशी बोलतील आणि योग्य ट्रीटमेंट गाईड करतील. कदाचित हा बदल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. गिव्ह इट अ ट्राय. कधी-कधी एक छोटासा तुमचा डिसिजन मोठा फरक करू शकतो.